तशी सखूबाई काय गावामध्ये कमी फेमस नव्हती. सखूबाईच्या पोटात दुखायला लागलं. कितीही मोठ्या डॉक्टराकडे गेलं तरी ते पोटात दुखायचं काही बंद होत नव्हतं. गावामध्ये कुणाचं चांगलं झालं, जसं की कुठल्या मुलाचं लग्न जमलंय, तरी सखूबाईच्या आमच्या पोटात दुखायचं. मुलाला मुलगा झाला, तरी सखूबाईच्या पोटात दुखायचं. गावात कुणाच्या गायीला वासरू झालं, तरी पण सखूबाईच्या पोटात दुखायचं. आणि आता तर सखूबाईच्या जास्तच पोटात दुखायला लागले, पण ह्यावेळेस कारण थोडंसं वेगळं होतं. कारण सखूबाईची सख्खी जाव, तिला काय सगळे शेतकीय कृषीच्या योजनांचे फायदे भेटायला लागले. पीएम किसानचा हप्ता भेटायला लागला आणि पाऊस कधी येणार आहे, कुठली पिकं लावावं, हे सगळं आधीच माहिती व्हायला लागलेलं आहे. तर हे सगळं बघून ऐकून सखूबाईला काय राहावं आणि सखूबाईच्या ज्या पोटात दुखायला लागलं. तर मग सखूबाईने काय केलं, सखूबाई टुडुम 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 करत तिच्या जावयाकडे गेली आणि जावयाकडे गेल्यानंतर तिने तिला विचारलं, काय गं बाई, काय जादू केलीस तू? तुला सगळा पीएम किसानचा हप्ता वेळेवर, सगळ्या महाडीबीटीवरती सगळ्या कृषीच्या योजनाही वेळेवर, सगळं अनुदान वेळेवर, आणि तुला हेही माहिती असतं की पाऊस येणार कधी, कोणता रोग कुठल्या पिकावर येणार आहे आणि कुठलं पीक लावावं, हे तुला कळतंय कसं? काय अलादीनचा चिराग सापडला का काय तुला? तेव्हा तिची जाव तिला प्रेमाने हसत मिळाली. अलादीनचा चिराग वगैरे असं काही सापडला नाहीये. ॲग्रीस्टॅक या संकल्पनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांकासाठी मी शेतकरी म्हणून नोंदणी केलेली आहे आणि मला सेंट्रल आय डीमध्येच फार्मर आय डीही आलेला आहे व याद्वारे मला सगळ्या योजनांची माहिती भेटते, हवामान खात्याची माहिती भेटते, तसेच कृषीविषयक नवीन नवीन सल्ले भेटत आहेत आणि त्याच्यामुळेच मला पी एम किसानचं अनुदान असू द्या किंवा इतर काही योजनांचं अनुदान असू द्या, हे मला आता वेळेवर भेटणार आहे. तर सखूबाईच्या डोक्यामध्ये आत्ता प्रकाश पडला. अरे चायला, आपण तर हे शेतकरी ओळख क्रमांक नावाचं कार्ड असलं काय असतं, नोंदणी केलीच नाही. मग परत टडाम ती गेली सी-एस-सी सेंटरवर आणि आधार कार्ड घेऊन गेली आणि तिथं काय म्हटली, जेव्हा सी-एस-सी सेंटर त्याची नोंदणी करायला गेला, तेव्हा तिला सांगणं, "सखूबाई, तुमच्या ह्याच्यामध्ये तर एरर येतो आहे, तुमची नोंदणी होत नाही." पण नेमकी काय नोंदणी होती, काय अडचण आहे, हे सी-एस-सी सेंटरला सांगता येई नाहीये. आणि जर तुमची पण सखूबाईसारखी हालत झाली असेल, तुम्ही सी-एस-सी सेंटरवर जाताय, पण तुमची नोंदणी होत नाहीये, तुम्हाला काही ना काही अडचण येते, पण नेमकं अडचण काय आहे हे तुम्हाला कळत नाहीये, तर तुम्ही ही अडचण जी आहे ती मला कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवल्यानंतर मला जेवढं शक्य आहे किंवा जेवढं माहिती आहे, तसंच तुम्हाला कॉमेंटद्वारे मी तिथे उत्तर देईल आणि तुमचं शेतकरी ओळख क्रमांक तयार होतील. जर तुम्ही आणखीन ही ॲग्रीस्टॅक संकल्पनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक काढलं नसेल, तर आज आता लगेच तुम्ही शेतकरी ओळख क्रमांक काढायचा आहे आणि शेतातील लाखो योजनांचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे. तोपर्यंत शेतातल्या उभ्या पिकाची आणि घरातल्या छोट्या बाळांची काळजी घ्या. धन्यवाद.